राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी सर माझ्याबरोबर आहेत। सर 93.37% इतका निकाल लागलाय। निकालात 2% वाढ झाली आहे। विशेष काय वाटतं यंदाच्या वर्षी? यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली होती आणि निकालात सुद्धा 2% एवढी चांगली वाढ झालेली आहे। निश्चितपणे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला। विद्यार्थ्यांचं अभ्यासाची म्हणजे पहिल्यापासून परीक्षेचं आपण नियोजन केलं होतं। परीक्षा कधी होणार आहे साधारणतः आपण जुलै ऑगस्ट मध्ये टेंटेटिव्ह टाइम टेबल जाहीर केलं होतं आणि नोव्हेंबर मध्ये आपण पूर्ण टाइम टेबल निश्चित जाहीर केलं। त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे। विद्यार्थी कष्ट करतात आणि त्याप्रमाणे त्या कष्टाचं फळ त्यांना मिळतं। दरवर्षी निकालामध्ये कमी जास्त प्रमाण होत असतं आणि त्यामुळं राज्य मंडळ अध्यक्ष म्हणून मला अभिमान वाटतो आणि धन्य वाटतं की विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून चांगल्या पद्धतीने निकालाची टक्केवारी वाढलेली आहे। सर यावेळेस निकाल नेहमीपेक्षा खूप लवकर लागलाय। नेमकी काय कारण आहेत? काय वेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या? यावर्षी प्रत्यक्ष निवडणुकीची आचारसंहिता असताना सुद्धा त्याचबरोबर शिक्षकांना आणि राज्य मंडळातील कर्मचाऱ्यांना सुद्धा किंवा विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांना सुद्धा निवडणुकीचे काम असताना सुद्धा हा निकाल अतिशय वेळेत लागलेला आहे। त्यामध्ये सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व संघटना म्हणजे उच्च माध्यमिक संघटनांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण यावर्षी प्रॅक्टिकलचे गुण किंवा तोंडी परीक्षेचे गुण ऑनलाईन पद्धतीने घेतले। त्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं यश मिळालं। त्यामध्ये 7-8 दिवस आपले वाचले आहेत। त्याचबरोबर आपण गेल्या 2 वर्षापासून उत्तरपत्रिका आम्ही स्वतः मॉडरेटकडून जाऊन विभागीय मंडळ गोळा करतं। त्यामुळे तिथे सुद्धा दिवस वाचलेले आहेत आणि जास्तीत जास्त फॉलोअप घेऊन हा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि सर्व मंडळातील अधिकारी, कर्मचारी, आमचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळे हा निकाल लवकर लागू शकला। याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो। सर नेहमीच 100% कोणाला मिळाले याचं चर्चा जास्त होते, तर 100% मिळालेले विद्यार्थी किती आहेत? यामध्ये एक विद्यार्थिनीला 100% गुण मिळालेले आहेत। ती वाणिज्य शाखेची छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थिनी आहे। तिला प्रत्यक्ष परीक्षेत 582 गुण पडले आणि 18 गुण तिचे स्पोर्ट्सचे आहेत आणि अशा प्रकारे तिला 100 गुण मिळालेले आहेत। तिचं खूप खूप कौतुक आहे, कारण वाणिज्य शाखेमध्ये जरी स्पोर्ट्सचे 18 गुण असले तरी तिनं स्पोर्ट्ससाठी स्वतःचा वेळ 12वी साठी दिलेला आहे। तो वेळ प्लस सगळा अभ्यास दोन्ही पद्धतीनं म्हणजे सर्व प्रकारे तिचा विकास झालेला आहे। म्हणजे शिक्षणाचं जे आहे ते सर्वांगीण विकास, सर्वांगीण विकासामुळे त्या विद्यार्थिनीचं खूप खूप अभिनंदन करतो मी आणि त्या विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले। त्यांच्या पालकांचं, त्याच्या शिक्षकांचं आणि त्या विद्यार्थिनीचं मी अभिनंदन करतो। सर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण सुद्धा असतील, तर त्यांच्यासाठी पुढची परीक्षा कधी होणार आहे आणि त्यांना काय तुम्ही आवाहन कराल? पुरवणी परीक्षा ही जुलैमध्ये होणार आहे। लक्षात घ्या, परीक्षा म्हणजे यश अपयश असतं। कुठल्याही अपयशानं खचून जायचं नसतं, कारण ही काही जीवनाची अखेरची परीक्षा नाही। या परीक्षेमध्ये फक्त तुमच्या हे जे परीक्षण होतं, त्यामुळे जीवनाच्या परीक्षेत तुम्हाला पास होण्यासाठी फार काय अडचण नाही। त्यामुळे तुम्ही उमेदीनं कामाला लागा आणि साधारणतः 15-16 जुलैपासून आमची पुढची परीक्षा सुरू होईल आणि पुरवणी परीक्षेत जर पास झाला तर विद्यार्थ्यांना पुढचं वर्ष सुद्धा वाया जाणार नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेची एक संधी आहेच। सर शेवटचा प्रश्न आहे की 12वीचा निकाल लागला, मात्र 10वीची उत्सुकता अजून पण आहे, कधी लागेल 10वी? 10वीचा निकाल निश्चितपणे लवकर लावण्याचा आमचा प्रयत्न आहे 12वी प्रमाणेच आणि तो पुढच्या आठवड्यात लावण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील आहोत। नक्कीच आज 12वीचा निकाल लागलाय। जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि जे अनुत्तीर्ण झालेत त्यांना सुद्धा नाउमेद होऊ नका, खचून जाऊ नका। पुनर्परीक्षा लवकरच होणार आहे, त्या परीक्षेला तुम्ही नक्कीच बसू शकता आणि यंदाची ही संधी आहे ती चुकवू नका। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.